स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनित्राताई पवार महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री बनत आहेत आणि आज त्या शपथही घेणार आहेत. असं म्हणतात माणसात आणि जनावरांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे आपल्यामध्ये भावना असतात, आपल्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम असतं, जे जनावरांमध्ये आपल्यापेक्षा कमी असतं. पण आजकाल त्या फरकावरही प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले. असं म्हणतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादा सर्वसामान्य व्यक्तीही त्याचा मृत्यू होतो तेव्हा आपण 10 ते 13 दिवसांचा एक दुखवटा मानतो किंवा जाहीर करतो, जेणेकरून त्या व्यक्तीला चांगली श्रद्धांजली भेटावी. पण एकीकडे ज्या व्यक्तीनं 4 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणाचं नेतृत्व केलं, जो व्यक्ती महाराष्ट्राचा विद्यमान उपमुख्यमंत्री होता, त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर 3 दिवसानंतरच महाराष्ट्रामध्ये एक शपथविधी होतोय. खरं तर सुमित्राताई शपथविधी घेत आहेत, त्याला विरोध नाही माझा. पण उपमुख्यमंत्री हे पद असं आहे जे 10 दिवसानंतरही हातात घेतलं तर त्यामुळे काही मोठं नुकसान होणार नाही. कारण या अगोदर अनेक राज्यांना तर उपमुख्यमंत्री पदच नाही. त्यानंतर या अगोदर अनेक वेळा असं झालं की अनेक मंत्रीपदं मुख्यमंत्र्यांकडे असतात. पण खरं तर माझं मत हे आहे की तुम्हाला शपथ घ्यायची होती तर तुम्ही ते घरामध्ये ठरवून घ्या अंतर्गत. पण शपथविधी 8-10 दिवसाने समोर घेऊन नेता आला नसता का, हा मोठा प्रश्न आहे. खरं तर अजितदादांना ही गोष्ट आवडली असेल का, जे काही महाराष्ट्रामध्ये घडते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एखाद्या गावच्या सरपंचाचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीनं सरपंच बनणं इथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद अशी पदं जर एखाद्या सन्माननीय दादाचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीलाच भेटायला हवी, हा जो एक आपला भावनिक विचार आहे, हा कितपत योग्य आहे. खरं तर हे दोन्ही प्रश्न अंगाला चटके देणारे आहेत. कारण आज महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात अश्रू आहेत. अशा परिस्थितीत हा शपथविधी होतोय आणि 2-3 दिवसात सगळं काही विसरून परत सगळं काही नव्यानं उभं राहतंय. त्यामुळं एक माणूस म्हणून कुठंतरी आपण आपलं स्तर खाली नेतोय असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आणि म्हणून मी ते सगळं या व्हिडिओतून बोललो. तुम्हाला या सगळ्या विषयाबद्दल आणि या होणाऱ्या शपथविधीबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.